बॅलेट पेपरवरती घ्या अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे। जरी सत्ता असली तरी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं। त्यावेळेला अनेक ठिकाणी ज्या मशीन आहेत, ईव्हीएम मशीन जे आहेत त्या बंद पडत आहेत। आज सकाळी माझे बंधू अण्णा ते उमेदवार आहेत, त्याला 30 मिनिटं थांबायला लागलं बाहेर। तर ही बाब अतिशय गंभीर आहे। याबाबत मी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे। जरी सत्ता आमची असली, सरकार आमची असली, तर नियोजन आवश्यक आहे ना। काही ठिकाणी मला माहिती मिळते, तळवंडे गावामध्ये अजून मतदान झालं नाही चालू। सकाळपासून मतदान त्या मशीन बंद आहे आणि ह्या बाबी अतिशय गंभीर आहे। शासनाने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, निवडणूक आयोगाने लक्ष घालायला पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला हवंय। आणि नाहीतर मग तुम्ही हे बंद करून टाका ना। घ्या, याच्या आधी जसे लोकशाही जिवंत होती, शिक्का मागायची बॅलेट पेपर, तसं घ्या। मग हे ना तुम्हाला व्यवस्थित राबवता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबायचं नसेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान। मग मला काय अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला। आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, ते संशय देखील निघून जाईल। अनेक वेळेला एखादा उमेदवार पगार झाला तर मशीन मॅनेज केल्या, ईव्हीएम मशीन मॅनेज केल्या, तो विषय सगळा संपून जाईल ना। घ्या मग, माझी मागणी आहे। नाहीतर मग किमान ह्या ईव्हीएम मशीन बंद पडणार नाही, याची दक्षता घ्या।